प्रसादचं काय झालंय? पास झाला का तो? अजून दोन तर आलाच नाही. आज रिझल्ट होता त्याचा. बरं, आज ये घरी खेळायला. विजया, बघ दादा आला. सगळ्या नातेवाईकांचे फोन यायला लागले. पास झाला का विचारताय सगळे. हा मग पास झाला का? कसला पास होतोय मी? तुम्ही दोघांनी मला अभ्यास करायला वेळ दिला तेव्हा पास होईल ना मी. नाहीतरी तुमच्या दोघांची किलबिल चालूच असते घरात. माझी दादा तुझ्याच वर्गात आहे, ती तर पास झाली. होणारच ना पास. तुम्ही दोघं येऊन आमच्याच घरात धिंगाणा घालता. तिला तर मग चांगलाच वेळ मिळत असेल अभ्यास करायला. हा ते पण बरोबर आहे, पण आता काय करता येईल? आता काय करता येईल? आपण झालो मी. माझं काय खरं नाही. आजपासून आपण तुमच्या घरी खेळूया. नाही नाही नको, मम्मी ओरडते. आता मी तर घरीच जात नाही. प्रत्येक वेळी मीच चुकीची ठरते. प्रसाद पास झाला का? नापास झाला तू, ते माझ्यामुळे. रडू नको ताई, शांत हो. मला खूप टेन्शन आलंय. तू येशील का माझ्या घरी? समजावशील का दादाला? नाही नाही, तुझ्यामुळे मला ओरडा बसेल. तरी मी तुला सांगत होते. पुन्हा एकदा सर्व विषयात नापास झाली. हे देवा, कसं व्हायचं आमच्या मुलीचं? हे सर्व असंच चालत राहील ना, मला एक दिवस घर सोडून जावं लागेल. मी कुठे कुठे लक्ष देऊ? एकतर घरात मला मोलकरीसारखं काम करावं लागतं. ती जरा तुम्ही माझ्यावर का काढताय? असंच जर नापास होत राहील ना, सोसायटी मधले लोक थुतू करतील आपल्यावर. थांबा, येऊ द्या तिला आता वरती. बघतेस तिच्याकडे. नेहमी मीच चुकीची ठरते. हे बघ, काय दिवे लावलेस तू? आत्ताच प्रगतीपत्र घेऊन आलो तुझे मी. काय झालं का तुला रडायला? मी तर अजून मारलं पण नाही तुला. माझ्यामुळे प्रसाद पण फेल झाला. हो, होणारच नापास. तुझ्या संगतीत राहून काय पहिला थोडी येणार तो. काय आहे तू? लहान आहे ना अजून? विजया, विजया, बाई तुम्ही बरोबर होता. मीच चुकीचे होते. माझ्यामुळे प्रसाद पण फेल झाला. बाई ऐका ना, खूप म्हणजे खूप पोटात दुखतंय हो. मला नाही वाटत मी उद्या क्लासला येईल म्हणून. काय ग, महिन्यातून 2-3 दिवस येते क्लासला. अशी खोटी कारण देत राहिलीस ना, फेल होशील एक दिवस. एक्झाम जवळ आलेत ना. अहो बाई, अजून 2 महिन्यात एक्झामला. चला येते मी. ओ प्रसादचे बाबा, तुमचीच चूक आहे. तुमच्या मुलाला कळायला नको का? विजयाची मम्मी, तुम्ही तर शांतच राहा. तुम्ही तर काय बोलूच नका. तुमच्या मुलीने माझ्या मुलाला अभ्यासात कमी आणि फक्त खेळायलाच जास्त शिकवलंय. हो हो, राहू द्या. सगळ्यांना माहितीये तुमचा मुलगा काय गुणाचा आहे तो. हो, राहू द्या. बरोबर आहे तुमचं. कोणाचं? माझं ना? दोघांचं. दोघांचं? हो, म्हणून तुम्ही दोघांची मुलं फेल झालेत. आपण पालकांची जबाबदारी नाही का? आपण त्यांना चांगला क्लास निवडतो, चांगली शाळा निवडतो. मग तुम्ही त्यांना चांगला टाइम नाही देऊ शकत? अहो, आम्ही कुठे चुकलो? आम्ही तर सगळे फॅसिलिटीज देतो आमच्या मुलांना. तुमच्या मुलांना चांगल्या फॅसिलिटीची नाही, तर पालकांना त्यांचा मित्र बनून त्यांचं मन जाणण्याची गरज आहे. मग ते अभ्यासातला असो किंवा दुसरं काही. आज ते मुलं फेल नाही झालेत, आज आपण पालक फेल झाले. बाळा, चुकलो आम्ही. इथून पुढे ना मी तुला रोज टाइम देणार. आता तुला बाहेर फ्रेंड शोधायची गरज नाही. इथून पुढं मी तुझ्याशी खेळणार आणि आपण दोघं सोबत ना अभ्यास करूयात. चुकलं आपलं. आपण जबाबदार झालो नाही म्हणून हे सगळं असं झालं.